माझे लग्न एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाले होते. हे लोक खूप चांगले आणि सभ्य होते. त्यांची सभ्यता संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती. हे दोन भाऊ होते. माझा दीर जो सुमारे 20-25 वर्षांचा होता, तो खूपच देखणा होता. मला आठवते की लग्नाच्या दिवशी मी माझ्या खोलीत माझ्या नवऱ्याची वाट पाहत बसले होते. तेव्हा माझ्या नवऱ्याच्या ऐवजी माझा दीर माझ्याकडे आला आणि म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. मला पण माझ्यासारखीच सुंदर वहिनी हवी होती." मी त्याचे बोलणे ऐकून हसले आणि म्हणाले, "राजू, तू पण किती बालिश गोष्टी बोलतोयस. स्त्री आणि पुरुषाच्या सौंदर्यात तुलना होत नाही." यावर तो म्हणाला, "वहिनी, तुम्ही खूप छान बोलतात. तुम्ही मला माझ्या कामासाठी उपयोगी आहात." त्याच्याकडून हे ऐकून मला धक्काच बसला. मी म्हणाले, "मी तुला काय उपयोगी पडेल?" मग तो दूर बघत म्हणाला, "हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता जर तुम्हाला मी काही सांगितले तर तुम्हाला वाईट वाटेल किंवा असं पण होऊ शकतं की तुम्ही माझ्या भावाला सोडून पळून जाशाल. म्हणून मी आता काही सांगू शकत नाही." त्याचं बोलणं ऐकून मला जास्तच संशय आला. मी म्हणाले, "अशी कोणती गोष्ट आहे जी तू मला सांगशील तर मला माझ्या नवऱ्याला सोडायला भाग पडेल?" तेव्हा तो म्हणाला की मी विनोद करत होतो. त्याचं विचित्र वागणं मला खरंच त्रास देत होतं. मग तो माझ्या खोलीतून निघून गेला. अगोदर तर मी खरोखरच माझ्या नवऱ्याची वाट पाहत होती, त्याचाच विचार करत होती. पण आता मला माझ्या दिराचं बोलणं त्रास देत होतं. तो माझ्या खोलीतून बाहेर पडत असतानाच माझा नवरा खोलीत शिरला. माझ्या नवऱ्याने माझ्या दिराला माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले होते. दोघांनी एकमेकांकडे अगदी विचित्र नजरेने पाहिले. मग माझा नवरा आत येताच त्याने माझ्याशी इतर काही बोलण्याऐवजी थेट माझ्या दिराबद्दलच विचारलं. तो म्हणाला, "राजू इथे काय करायला आला होता?" मी म्हणाले, "काही नाही. तो फक्त माझ्या तब्येतीची विचारपूस करत होता." यावर माझा नवरा म्हणाला, की "खरे सांग, तो काय बोलत होता?" मी म्हणाले, "तो तुझा भाऊ आहे. तो एवढंच सांगत होता की मी खूप सुंदर दिसत आहे." हे ऐकून माझा नवरा चिडला आणि म्हणाला, "या नालायक माणसाच्या या कृत्यांमुळेच मी त्याला रागवतो." तेव्हा आई म्हणते की "तू माझ्या लाडक्या मुलाला धमकी दिलीस. आपल्या धाकट्या भावाबद्दल कुणी असं कसं काय बोलू शकतं?" माझ्या नवऱ्याच्या या कटू शब्दाने आणि रागाने मला धक्काच बसला. मी गप्प बसले. मला वाटले की तो मला दाखवण्यासाठी मुद्दाम त्याच्या भावावर रागवत असेल. पण हा माझा गैरसमज होता. कारण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी माझे सासू आणि दीर जेवायला टेबलावर बसले होते. तेव्हा मी आणि माझा नवराही तिथे गेलो. माझा दीर मान खाली करून बसला होता. माझा नवरा त्याला पाहताच तो खूप घाबरला. मला वाटलं कदाचित लहान भाऊ असल्याने त्याला मोठ्या भावाची भीती वाटत असावी. पण ही भीती खूप विचित्र होती. सहसा लोक आपल्या मोठ्या भावाला असे घाबरत नाहीत. राजूला त्याच्या मोठ्या भावाची म्हणजे माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटत होती. माझा नवरा लवकरच ऑफिसला निघून गेला. घरात फक्त मी, माझी सासू आणि दीर राहिले. सासूबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी बाहेर बसले होते. मग माझा दीर मला सांगू लागला की "वहिनी, तुम्ही फ्री झाल्यावर माझ्या खोलीत या. मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे." माझ्या दीराचे बोलणे ऐकून मला संशय आला. मला माझ्या नवऱ्याचे शब्द आठवू लागले. त्याने मला काल रात्री सांगितलं होतं की "हे बघ, जरी राजू माझा भाऊ आहे तरी पण त्याच्या कृतींमुळे तो मला अजिबात आवडत नाही. त्याच्यापासून शक्य तितके दूर राहा. माझा माझ्या भावावर विश्वास नाही." माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मला प्रश्न पडत असे की माझ्या दीरामध्ये असे काय होते की माझा नवरा त्याला असे बोलला. मग मला वाटले की शंका घेऊन काही उपयोग नाही. मी माझ्या दीरालाच विचारेन. कदाचित त्याला माझ्याशी सामान्यपणे बोलायचे असेल. तो कसाही असला तरी आपल्या वहिनीशी गैरवर्तन करण्याइतपत कोणीही खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मी त्याच्या खोलीत गेले पण तिथे कोणीच नव्हते. मी त्याच्या खोलीकडे पाहिले तर ती थोडी विचित्र वाटली. खोलीतले कपाट थोडेसे उघडे होते. म्हणून मी कपाटाजवळ गेले आणि आत पाहिलं तर तिथे लाल रंगाची ओढणी आणि आणखी काही वस्तू पडलेल्या होत्या. मी कपाट पूर्ण उघडून बघायच्या आधीच खोलीतल्या बाथरूमचा दरवाजा उघडला आणि माझा दीर बाहेर आला. मला पाहून तो अस्वस्थ झाला आणि म्हणाला, "वहिनी, तुम्ही आत्ताच आलात? मी म्हणालो होतो की जेव्हा तुम्ही फ्री होशाल, म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री." यावर मी म्हणाले, "नाही, मला सांगितल्याप्रमाणे केल्याशिवाय मला चैन पडत नाही." मी असे म्हणताच माझा दीर बाहेर पाहू लागला आणि म्हणाला, "आई आत्ता इथे येऊ शकते आणि भाऊ आत्ताच ऑफिसला गेलाय. तो अचानक घरी आला तर काय होईल?"
यावर मी राजूला म्हणाले की असे पण काय आहे जे तू मला इतरांसमोर सांगू इच्छित नाही. मला सांग. मला हे सर्व विचित्र वाटतंय. माझे म्हणणे ऐकून तो आता माझ्या समोरच्या बेडवर बसला. त्याची शैली मला संशयास्पद बनवत होती आणि तो थोडा काळजीतही दिसत होता. मग त्याने खिशात हात घातला, खाकी रंगाचा लिफाफा काढला आणि म्हणू लागला, वहिनी तुम्ही हे ठेवा. मी पाहिल्यावर त्या पाकिटात प्रत्येकी 2-2 हजार रुपये होते. आश्चर्याने माझे डोळे विस्फारले. मी आश्चर्याने विचारले, राजू तुम्हाला इतके पैसे का देतोयस? तुला माझ्याकडून काही हवे आहे का? आता माझा गोंधळ होऊ लागला होता. तो म्हणाला, नाही वहिनी, मला तुमच्याकडून काही नको आहे. जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन. माझ्यासाठी फक्त एक काम करा. मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी ते पैसे घेतले, पण माझा दीर त्या पैशांचं काय करायचंय ते सांगत नव्हता. तो फक्त म्हणाला की हे पैसे तुमच्याकडे ठेवा, वेळ आल्यावर काम सांगेन. मी त्याला विचारत असतानाच माझ्या सासूबाईंनी मला हाक मारली आणि मला धीराच्या खोलीतून बाहेर यायला लावलं. माझ्या सासूबाईंनी रात्रीचे जेवण बनवले होते. मला त्या जेवायला सांगत होत्या. मी म्हणाले, आई मला काळजी वाटते कारण या घरातील हवामान खूप विचित्र आहे. यावर सासूने विचारले, का काय झाले? राजू तुझ्याशी काही बोलला आहे का? सगळे राजूबद्दल असे का बोलता त्याचे मला आश्चर्य वाटले. राजू इतका वाईट आहे का? तसे असेल तर त्याला घरात का ठेवले आहे? आता मी माझ्या सासूबाईंनाही सांगू शकत नव्हते की माझ्या दीराने मला पैसे दिले आहेत. देव न करो तसं काही झालं तर लोक सगळ्यात जास्त दोष मुलीलाच देतात. मी गुपचूप माझ्या दीराच्या पुढच्या विधानाची वाट बघत बसले. साधारण 2-3 दिवसांनी जेव्हा माझा नवरा पुन्हा काही कामानिमित्त शहराबाहेर गेला तेव्हा माझ्या सासूबाईही कामात व्यस्त होत्या. माझा दीर गुपचूप माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, वहिनी मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मी म्हणाले, हो राजू, तू मला ती गोष्ट अजून सांगितलीच नाहीस. तुला माझी मदत हवी आहे असे तू रोज म्हणतोयस, पण तुला काय मदत हवी आहे हे तू सांगतच नाहीस. यावर माझा दीर म्हणाला, वहिनी तुम्ही असं करा, हा माझा मोबाईल नंबर घ्या आणि यावर मला मेसेज करा. मी माझ्या आईसमोर असे बोलू शकत नाही. वहिनी तुम्हाला माहीतच आहे ना, भाऊ माझा आधीच तिरस्कार करतो. मी त्याचा धाकटा भाऊ आहे. मी त्याचा आदर करतो, पण तो माझा तिरस्कार का करतो हेच मला कळत नाही. माझ्या दीराच्या बोलण्याला मी काहीच उत्तर दिले नाही, कारण या सर्वात कोणाची चूक आहे हे मलाच कळत नव्हते. मग मी माझ्या दीराचा नंबर घेतला. तो म्हणाला की मी दुसऱ्या खोलीत गेलो की मला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि हो तुम्ही जाऊन आईसमोर बस, जेणेकरून मी तुमच्याशी बोलायला आलो आहे अशी शंका त्यांना येऊ नये, कारण आईलाही वाटतं की मी आवारा आहे. मी म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज करते. माझा दीर दुसऱ्या खोलीत गेला. मग माझी सासू रूममध्ये आली आणि म्हणाली, तू कोणाशी बोलत होतीस? मी म्हणाले, आई राजू आला होता. हे ऐकून माझ्या सासूबाईंचा आवाज एकदम कडक झाला आणि त्या म्हणाल्या, राजू का आला होता आणि तो तुला काय सांगत होता? मी म्हणाले, काही नाही आई, तो म्हणत होता की माझ्या मोबाईलमध्ये काही अडचण आहे तर ती दुरुस्त करा. माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू यापुढे त्याच्याशी बोलायचे नाही. हा मुलगा तुला शेवटपर्यंत त्रास देईल. मी म्हणाले, नाही आई, आजपर्यंत त्यांनी मला काहीही सांगितले नाही. तुम्ही काळजी करू नका. मग माझी सासू तिच्या खोलीत गेली. सासू गेल्यानंतर मला माझ्या दीराचा मेसेज आला, वहिनी मला तुमच्याशी जे काही बोलायचे ते प्लीज नीट ऐका. मी हे इतर कोणालाही सांगू शकत नाही. वहिनी मी दरमहा सुमारे 2 ते 3 लाख रुपये कमावतो. माझ्या दीराने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण जो माणूस इतका पैसा कमवतो त्याला तर घरात खूप मान मिळतो, पण या घरात राजूचा कोणी आदर करत नाही. मी मनात विचार केला की कदाचित राजू खोटे बोलत असेल की तो 2-3 लाख रुपये कमावतो. त्यानंतर राजूने सांगितले की तो प्रत्यक्षात 2-3 लाख रुपये कमावतो, तरीही त्याचे कुटुंबीय त्याचे लग्न करत नाहीत. त्याच्याकडे खूप पैसा आहे. त्याने अंदाजे 30-40 लाख रुपये जमा केले आहेत, पण त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे की तू जोपर्यंत दुसरे घर बनवणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझे लग्न करणार नाही, कारण तू तुझ्या पत्नीसोबत या घरात राहू शकत नाहीस. राजूचे बोलणे ऐकून मला पूर्ण आश्चर्य वाटले, कारण हे घर तर खूप मोठे होते आणि 2 मजली होते. मग त्याची बायको इथे कशी राहू शकणार नाही आणि एक आई आपल्या मुलाशी हे असे कसे करू शकते?
असे मी राजूला विचारले तर तो म्हणाला, आईला हे नको आहे, पण माझ्या भावाला वाटतं की माझ्याकडे पैसे नाहीत. आता तुम्हीच सांगा वहिनी, मी ते सगळे पैसे भावाला आगाऊ द्यायचे का? म्हणजे तो माझा पैसा त्याच्या फालतू धंद्यात गुंतवून वाया घालवू शकेल. त्याचे बोलणे ऐकून मला हसू आले. मी म्हणाले, नाही, तुला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. यावर तो म्हणाला, वहिनी, मी तुमच्याजवळ फी भरली आहे. तुम्ही माझ्यासाठी एक नाते शोधा. त्याचे बोलणे ऐकून मी अजूनच हसायला लागले आणि म्हणाले, मी काय मॅरेज ब्युरो चालवण्याचे काम करते का, जी तुम्ही माझी फी भरली आहे? तू हे पैसे परत घे. मी स्वतः तुझ्यासाठी काही नातं शोधून घेईन आणि पुन्हा असं बोलू नकोस. यावर माझ्या दीराने सांगितले की तो हे करणार नाही. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. तुम्ही तुमच्याकडे हे पैसे ठेवा. त्यानंतर तुम्ही म्हणाल ते मी करीन, पण माझं लग्न करा. मी म्हटलं, ठीक आहे, मी बघते. कोणतं नातं असेल तर नक्की सांगेन. मी ठरवलं होतं की माझ्या दीराचं लग्न माझ्या बहिणीशी करायचं. माझा दीर इतका देखणा होता की त्याला पाहणारी प्रत्येक मुलगी त्याच्या प्रेमात पडायची. शेवटी इतके सौंदर्य असूनही त्याला नाते का मिळत नाही हेच मला समजू शकले नाही. संध्याकाळ झाली आणि माझा नवरा घरी आला. तेव्हा मी त्यांना म्हणाले की तुम्ही लोक राजूचे लग्न का करत नाही? राजू मोठा झाला आहे आणि तो चांगले पैसेही कमावतो. हे ऐकून माझ्या नवऱ्याने माझा मोबाईल माझ्याकडून हिसकावून घेतला आणि म्हणाला, अच्छा, तर राजूने तुला काही ना काही सांगितलं असेल किंवा तू त्याला विचारलं असेल तर त्याने सांगितलं असेल की तो 2-3 लाख रुपये कमावतो. नवऱ्याचे म्हणणे ऐकून मी अस्वस्थ झाले आणि विचारले, मग काय राजू खोटं बोलतोय का? यावर माझा नवरा म्हणाला, होय, तो खोटं बोलतोय. तो बोलतो तितका पैसा त्याच्याकडे नाहीये आणि त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस. त्या फालतूच्या नात्याबद्दल तुझ्या कोणत्याही मैत्रिणीशी बोलू नकोस. मी म्हणाले, मी तर राजूसाठी माझ्या बहिणीच्या नात्याचा विचार करत होते. हे ऐकून माझा नवरा म्हणाला, असे करून तुला काय तुझे नाते खराब करायचे आहे का? राजूला दुसरी कोणतीही मुलगी मिळेल. तुझ्या बहिणीसाठी इतकी काळजी करू नकोस. माझ्या सालीचं लग्न मी स्वतः करून देईन. यावर मी म्हणाले की मला माझ्या बहिणीच्या नात्याची काळजी नाही, मला माझ्या दीराची काळजी वाटते. तो चांगला मुलगा आहे. त्या दोघांनीही आपलं आयुष्य एकत्र घालवलं तर मला आनंदच होईल. तर माझा नवरा म्हणाला, तू माझ्या भावाचं लग्न केलंस तर चांगलं होईल, पण कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल असे मला वाटत नाही. तुला अजून काही माहीत नाही म्हणूनच तू असे म्हणत आहेस. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. मी जाऊन माझ्या पालकांशी याबद्दल बोलले. मी म्हणाले की माझा दीर खूप देखणा आहे, चांगले पैसे पण कमावतो, म्हणून मी माझ्या दीराचं नातं माझ्या बहिणीसाठी घेऊन आले आहे. हे ऐकून माझे आई बाबा पण खुश झाले आणि म्हणाले की तू पुढच्या वेळेस येताना तू तुझ्या दीराचा फोटो पण आण. लग्नातही आम्ही त्याला नीट पाहिले नाही. आई बाबांनी जे सांगितले ते बरोबर होते. मी म्हणाले की मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा माझ्यासोबत फोटो घेऊन येईन. जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला माझा दीर नक्कीच खूप आवडेल. माझी बहीण म्हणू लागली की दीदी, माझ्याकडे मोबाईल नाही, पण मी माझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर त्याचा फोटो पाहू शकते. जर त्याच्याकडे फेसबुक असेल तर मला कळव आणि मी त्याला फेसबुकवर शोधेन. मी माझ्या सासरच्या घरी परत आले. मी जाऊन माझ्या दीराला सांगितले की माझी बहीण तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जेव्हा मी माझ्या सासूबाईंना हे सांगितले तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या की मला फक्त असे वाटत होते की माझ्या मुलासाठी कधीही चांगले नाते येणार नाही, म्हणूनच माझी राजूप्रती अशी वागणूक होती. नाहीतर कोणती आई असेल जे आपल्या मुलाच्या नात्यावर खुश होणार नाही. याआधीही मी माझ्या अनेक मित्रांच्या मुलींची नाती या घरात आणली होती, पण राजूची कृती पाहून ते इथून निघून जायचे. मी माझ्या मुलाला हे सर्व सोडण्यास अनेक वेळा सांगितले, पण तो त्याच्या कृत्यापासून परावृत्त होत नाही. मी माझ्या सासूबाईंना विचारले, तो असा काय वागतो की तुम्ही लोक त्याचे लग्नही करू इच्छित नाही? यावर सासूबाई म्हणाल्या की तुला हे लवकरच कळेल. मला माझ्या मुलाबद्दल वाईट बोलायचे नाही. सगळेजण मला कोडीत ठेवत होते. मी गप्प बसले, पण विचार केला, जसे आहे तसे राहू द्या. माझ्या दीराचं लग्न झालं तर तो आपोआपच बायकोचा आदर करू लागेल, तिला प्रेमही देईल. पुढच्याच आठवड्यात मी पुन्हा बहिणीकडे गेली. माझी आई ही वाट पाहत होती. मी म्हणाले की आज मी माझ्या दीराला पण घेऊन आले आहे. तुम्ही सर्वांनी त्याला एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समाधान वाटेल. माझा दीर हॉलमध्ये बसला होता. आई आणि वडील आले आणि त्याला भेटले आणि ते त्याला पाहिल्यानंतर खूप जास्त आनंदी झाले. पण अजून माझ्या बहिणीने त्याला बघितले नव्हते. बराच वेळ निघून गेला
तेव्हा माझी बहीण सुद्धा खोलीत आली. तिने माझ्या भावाला पाहिले आणि आनंदाने परत गेली. तिच्या चेहऱ्यावर एक चमक दिसत होती, पण हा आनंद काही काळासाठीच होता. तासाभरानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत पुन्हा आली. तेव्हा ती खूप अस्वस्थ दिसली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. मी माझ्या बहिणीजवळ गेले आणि म्हणाले, काय झालं आहे? ती म्हणाली, दीदी मला माफ करा, पण मी या मुलाशी लग्न करू शकत नाही, कारण त्याची कृती अशी आहे की कोणत्याही स्त्रीला ते सहन होणार नाही. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, आता तू पण हे कोडे सोडवणं बंद कर. माझा नवरा आणि माझी सासू मला आधीच अशा गोष्टी सांगून त्रास देतात. देव जाणो बिचाऱ्या माझ्या दीराचं असं काय चुकलंय की लोक ते पाहून नातं नाकारतात. माझ्या बहिणीने सांगितले की मला स्वतःलाही हे माहीत नव्हते, पण अनन्याने मला सांगितले. अनन्या ही माझ्या लहान बहिणीची मैत्रीण होती, जी तिच्या मोबाईलमध्ये सतत व्यस्त असते. अनन्याने सांगितले की माझा दीर फेसबुक आणि टिकटॉकवर खूप प्रसिद्ध नावाने ओळखला जातो. मी म्हणाले, ही तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नंतर जेव्हा मी माझ्या दीराचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मी शरमेने मान खाली घातली. माझा दीर मुलगी असल्याचे नाटक करत होता. तो फक्त फेसबुक आणि टिकटॉकवर लोकांना हसवायचा नाही, तर मुलींप्रमाणे नाचायचा आणि गायचा. हे बघून मला खूप आश्चर्य वाटले. मी खूप अस्वस्थ झाले. मी म्हणाले, मला माहीत नव्हते की माझा दीर हे सर्व करत आहे. तसे असेल तर आमचा त्याच्याशी संबंध राहणार नाही. हे सर्व काय आहे याबद्दल मी त्याच्याशी देखील बोलेन. माझी बहीण म्हणाली, दीदी या सगळ्याचा काही उपयोग नाही. जे मुलं या गोष्टीत अडकतात ना, मग ते स्वतःचे दुसरे काही करत नाही आणि ते फक्त या गोष्टींमध्येच व्यस्त राहतात. माझ्या बहिणीने माझ्या दीराचे नाते नाकारले. मी माझ्या नवऱ्याला आणि सासूला जाऊन हे सांगितल्यावर माझ्या सासूने बूट उचलला आणि माझ्या दीराला मारायला सुरुवात केली आणि बोलल्या की तो मोठा स्टार बनतो. मी अनेकदा सांगितले आहे याला की आपल्या कृतीचा त्याग कर. याचा काही उपयोग नाही. एवढा पैसा येतोय हे खरं आहे, पण त्या पैशाचा काय अर्थ? त्याचा कोणी आदर करत नाही. एक मुलगा त्याच्या मजबूत शरीरयष्टी आणि प्रबळ इच्छाशक्तीसाठी ओळखला जातो. आजकाल मुलं मुली असल्याचं आणतात आणि फेसबुकवर व्हिडिओ बनवतात, पण त्यांचा पालकांना काय त्रास होईल आणि किती अपमान होईल याचाच विचार ते करत नाहीत. हे ऐकून माझ्या दीराला पण खूप वाईट वाटले, कारण आता या सगळ्यांमुळे त्यांनाही घरी खूप टोमणे मिळत होते. मी म्हणाले, राजू तुझी इच्छा असेल तर तो आपले स्वरूप खराब करण्याऐवजी काही चांगले काम देखील करू शकतो. मग माझ्या दीराने त्याचे सर्व व्हिडिओ डिलीट केले, कारण तो देखील या कामाला आणि या ओळखीला कंटाळला होता. त्याने त्याच्या कमवलेल्या पैशातून चांगला व्यवसाय सुरू केला आणि त्याचे मुलीसारखे रूप धारण करणेही सोडले. आता माझ्या दीराला कोणी ओळखत नाही, कारण या घटनेला 1 वर्ष उलटून गेले आहेत आणि त्याचा कोणताही व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध नाही. मी माझ्या बहिणीचे नाते माझ्या दीराशी जोडले याचा मला आनंद आहे. निदान त्याने लोकांचे ऐकले आणि काही काळ स्त्रीचे रूप धारण केल्यावर तो एक दयाळू माणूस झाला होता आणि तो आता माझ्या बहिणीलाही खूप आनंदी ठेवतो. ईश्वर सर्वांना योग्य मार्ग दाखव, कारण जर माणसाला योग्य मार्गच नसेल तर फक्त पैसाच माणसाला समाजात सन्मान देऊ शकत नाही. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.